मदतीनं देवापा आम्ही शास्त्राचं अर्थविवरण करावं. प्रगटीकरणामधून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही शिकाव्या आणि ज्याद्वारे देवापा आमची आध्यात्मिक वाढ होईल त्याकडे आम्ही लक्ष लावावं असं म्हणून प्रभू आम्हाला पापापासून दूर ठेव आणि अधिक चांगल्या रीतीनं देवा तू तुझं गौरव करू. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू आमेन. त्यावेळेला आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकात जाऊया. आपण सर्वजण 11व्या अध्यायामध्ये आहोत आणि 11व्या अध्यायाचा आपण मागच्या वेळेस थोडासा गोषवारा पाहिलेला होता आणि आज 15 वचनापासून पुढं आपण पाहणार आहोत आणि 15 वचनापासून ते 19व्या वचनापर्यंत आपण वाचून घेऊया आणि मग स्टेप बाय स्टेप आपण या वचनांकडे जाऊया. 7वा जो कर्ण आहे त्याविषयी या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे. 11वा अध्याय आणि वचन 15पासून पुढं आपण 6 करण्यांपर्यंत पाहिलेलं होतं आणि दुसरा अनर्थ होऊन गेला होता आणि मग तिसरा अनर्थ येणार आहे अशी भविष्यवाणी झालेली आपण या ठिकाणी पाहतो. आणि 15व्या वचनामध्ये या तिसरी जी अनर्थ आहे त्याविषयी लिहिण्यात आलेला आहे. त्याविषयी असं म्हटलेलं आहे 15व्या वचनामध्ये, 7व्या देवदूताने कर्णा वाजवला, तो स्वर्गात मोठी वाणी झाल्या. त्या म्हणाल्या, म्हणजे आतापर्यंत एकच वाणी होत होती पण या ठिकाणी आपल्याला 7व्या कर्णा जो ज्यावेळेस वाजतो देवदूतानं वाजवला, 7व्या देवदूताने कर्णा वाजवल्यावर तो स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या. त्या म्हणाल्या, जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले. तो युगानुयुग राज्य करील. तेव्हा देवासमोरील आपल्या आसनावर बसलेले 24 वडील उपडे पडून देवाला नमस्कार घालून म्हणाले, हे प्रभुदेवा, हे सर्व सत्ताधिधारी, जो तू आहेस व होतास, तो तू आपले महान सामर्थ्य हाती घेऊन राजारूढ झालास, म्हणून आम्ही तुझे आभार प्रदर्शन करीतो. राष्ट्रे क्रोधविष्ट झाली, तुझ्या क्रोधाची वेळ आली, मृतांचा न्याय करण्याची वेळ आली आणि तुझे दास संदेष्टे, तुझे पवित्र जन, तुझ्या नामाची भीती बाळगणारे लहान थोर यास वेतन देण्याची वेळ आणि पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे. आणि 19वं वचन म्हणतं, तेव्हा स्वर्गातील देवाचे मंदिर उघडले. त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला आणि विजा, भिन्न भिन्न वाणी, गर्जना, भूमिकंप व मोठ्या गारांची वृष्टी ही झाली. 7वा कर्ण हा 7व्या कर्णापैकी शेवटचा आहे, परंतु पॉल जो आहे तो करिंथकरास पहिलं पत्र 15वा अध्याय आणि 52व्या वचनामध्ये सांगितलेल्या शेवटच्या कर्णाची याचा सामना नाहीये किंवा याची समानता नाहीये. तर थेसलोनिकरास पत्र याचा पहिला अध्याय वचन पहिलं थेसलोनिकरास पत्र 4था अध्याय 16 वचन जे आहे त्याच्याशी याचं साम्य आहे या 7व्या कर्णाशी. आणि त्यामुळं हा जो 7वा कर्ण आहे त्याला शेवटला कर्ण असं म्हणण्यात येत आहे, पण हा तो शेवटला कर्ण नाही जे करिंथकरासच्या पत्रामध्ये लिहिलेला आहे. तर हा थेसलोनिकरास पहिलं पत्र 4था अध्याय आणि 16 वचन जे आहे त्याच्यामध्ये जे लिहिण्यात आलेला कर्ण आहे याविषयी आपण पाहतो आणि यामध्ये असणारे जे साम्य आहे ते आपल्याला दिसतं. ते साम्य काय आहे तर इथं असलेलं आहे, क्षणात डोळ्यांच्या पापण्या लवते तितक्या वेळेत शेवटला कर्णा वाजेल आणि हा तो शेवटला कर्णा आहे. आणि कर्णा वाजल्यावर मेलेले अविनाशी स्वरूपात उठवले जातील आणि रूपांतरित होऊ असे या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि मग हा जो कर्ण आहे ज्याच्याविषयी 7वा कर्णाविषयी या ठिकाणी संदर्भ आहे तो बिलकुल याची साम्य आपल्याला दिसतं. आणि हा 7वा कर्णा जो आहे तो क्षणात घडणारा अनुभव नाही तर त्या संबंधी घटनांचा विस्तार एका कालावधीत घडतो. म्हणून हा कर्णा रॅप्चरच्या करण्यापासून भिन्न आहे, म्हणजे उठवलं जाणं जे आहे त्याच्यापासून हा भिन्न आहे. आणि म्हणून हा कर्णा देवाच्या न्यायाच्या लाटा उघडतो. तो करिंथकरास पहिलं पत्र 15वा अध्याय आणि 52च्या वचना करण्याशी नाही तर योएल 2रा अध्याय 1 आणि 2 मध्ये सांगितलेल्या करण्याशी सुसंगत आहे. वाचूया का योएल याचा ग्रंथ याचा 2रा अध्याय वचन 1 आणि 2. योएल 2रा अध्याय वचन 1 आणि 2 आणि त्याच्यामध्ये हे साम्य आपल्याला दिसतं. बघा हे साम्य काय आहे बघा. सियोनात कर्णा वाजवा, माझ्या पवित्र पर्वतावर गजर करा, भूमीवरील सर्व रहिवाशांनी थरथरावे, कारण परमेश्वराचा दिवस येत आहे, तो जवळ आहे, अंधाराचा आणि दाट मेघांचा तो दिवस आहे. म्हणून योएलचा जो हा कर्णा या ठिकाणी संबोधलेला आहे त्याच्याशी ह्याचं साम्य आपल्याला दिसतं.
म्हणून सातवा करणा हा परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनापर्यंत घडणाऱ्या अंतिम घटनांना प्रारंभ करतो. म्हणजे आता इथून याची सुरुवात होते सातव्या करण्याची, आणि आपण या ठिकाणी पाहतो की हा अंतिम घटना ज्या आहेत या घडायला आता सुरुवात होते. सातव्या दिवसाचा करणा ज्यावेळेस देवचा आवाज ऐकू येण्याच्या दिवसात तो करणा वाजवू लागल्यावर देवाचा गुढ जो त्याने आपल्या संदेशाच्या द्वारे सांगितला होता तो आता पूर्ण होणार आहे. आणि आपल्याला सातवा करणा वाजल्या तिथून एक कालावधीला सुरुवात होणार आहे, आणि तो कालावधी जो आहे तो फार महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून 10व्या अध्यायामध्ये जे नमूद करण्यात आलेलं आहे, सातवा देवदूत करणा वाजवतो आणि मग घटनांना प्रारंभ व्हायला सुरुवात होतो. आणि जेव्हा घटनांना प्रारंभ व्हायला सुरुवात होतो, या करण्यात देवाच्या अंतिम जो कोप आहे तो कोप त्या ठिकाणी असलेले 7 जे वाटे आहेत त्याचा न्याय समाविष्ट आहे. म्हणजे हा जो आहे सातवा करणा वाजल्या आता आपल्याला वाट्या दिसणार आहे, आणि हा वाट्या जे आहे तो थोडा कालावधी आहे. म्हणजे देवाचा जो अंतिम न्याय आहे, म्हणजे देवाचा अंतिम न्याय सातव्या करण्यामध्ये पोचला जाणार आहे. ही लगेच घडणारी घटना होणार नाहीये. तर सातवा करणा ज्यावेळेस वाजवण्यात येईल त्यावेळेस वाट्या येणार आहेत, आणि त्यामुळं हे अंतिम कोपाचं प्रतीक आहे. एक अंतिम जे वाट्या आहेत ते या ठिकाणी न्याय समाविष्ट असणाऱ्या वाट्या सांगण्यात येणार आहेत. म्हणून प्रकटीकरण याचा 15वा अध्याय आणि पहिलं वचन जे आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, 7 देवदूत होते ज्यांच्याकडे देवाच्या शेवटच्या 7 मारक जे आहेत त्या ठिकाणी जे प्लेग आहेत, ज्या पीडा आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या, आणि त्या देवाचा कोप पूर्ण झालेला आपल्याला आढळणार आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ह्या वचनाकडे पाहतो 15 पासून पुढं आपल्याला दिसते की सातवा देवदूत करणा वाजवतो, आणि वाजवल्यानंतर मोठ्या वाण्या झालेल्या आपल्याला दिसतात. एक वाणी नाही झाली तर मोठ्या वाण्या व्हायला सुरुवात झाली, आणि त्यामुळं एक लांब कालावधी जो आहे हा देवाच्या कोपाचा, त्याच्या न्यायाचा आणि त्याच्या हर्षोल्लासाचा एक आपल्याला तो कालावधी दिसणार आहे. कारण याच्यामध्ये काय काय घडणार आहे तर बघा 15वं वचन, 7व्या देवदूताने करणा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्या वाण्या झाल्या, त्या म्हणाल्या जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व आमच्या ख्रिस्ताचे झाले. म्हणजे या ठिकाणी अंतिम गोष्ट निदर्शनास येत आहे की आता जे काही झालेलं होतं, जे काही घडलेलं होतं, आता या ठिकाणी पूर्णत्व देण्यात येणार आहे. आणि पूर्णत्व काय आहे? जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व ख्रिस्ताचे झाले, आणि तो युगानुयुग आता राज्य करणार आहे. म्हणजे करील याचा अर्थ आता तो इथून पुढं युगानुयुग राज्य त्याचं जे स्थापणार आहे त्याविषयी भविष्यवाणी करण्यात येत आहे. 7वा देवदूत करणा वाजवतो, परंतु त्या न्यायाचा पूर्ण विराम पुढे 16व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसतो. आणि आपण 16व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस त्या 16व्या अध्यायामध्ये त्याचं पूर्णत्व आपल्याला दिसणार आहे. म्हणजे आपण सांगत ना की 7वा करणा वाजतो आणि मग त्या संपूर्णपणे त्या कालावधीला सुरुवात होते. आता स्टेप बाय स्टेप गोष्टी घडणार आहे, आणि मग त्याचं पूर्णत्व जे आहे ते पूर्णत्व 16व्या अध्यायामध्ये त्या ख्रिस्ताचा आपण पाहणार आहोत. या प्रसंगी एकच आवाज नाही तर स्वर्गात अनेक महान आवाज, घोषणा, जयघोष आपल्याला ऐकू येत आहे. अनेक वाण्या असं म्हणलेलं आहे. जगाचे राज्य आमच्या प्रभूचे, त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे, अशी हर्षोल्लासाची, आनंदाची, उत्साहाची, विजयाची घोषणा त्या ठिकाणी देण्यात येत आहे. ख्रिस्ताचे राज्य स्थापन होणार याची खात्री त्या ठिकाणी दिली जाते की आता ख्रिस्ताचे राज्य फायनली स्थापन होणार आहे. जो काही त्रास, जो काही छळ, जो काही क्लेश झालेला आहे भक्तगणांना, आता तिथून मुक्तता आणि एक महान राज्य ख्रिस्ताचं प्रस्थापित होणार आहे. हे सर्व जुन्या करारातील भाकितांची पूर्तता आहे. आता या ठिकाणी संपूर्ण जी जुन्या करारामध्ये भविष्यवाण्या लिहिलेल्या होत्या त्या भविष्यवाण्यांची पूर्तता या ठिकाणी आहे. आपण वाचूया स्तोत्र संहिता 2रा अध्याय आणि 6 पासून 9 पर्यंत. ओके, तुम्हाला मिळालं तर तुम्ही वाचा, मला मिळालं तर तुम्ही वाचे. स्तोत्र संहिता 2रा अध्याय वचन 6 ते 9. तो म्हणेल, मी आपल्या पवित्र सियोने डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे. मी निर्णय कळवतो. परमेश्वर मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. मग जवळ माग म्हणजे राष्ट्र मी तुला वतना दाखल देतो. पृथ्वीच्या दिगंताचे स्वामित्व तुला देतो. लोहदंडाने तू त्यास ठेसशील, कुंभाराच्या मडक्यासारखा त्यांचा चुराडा करशील. ही असलेली भविष्यवाणी या ठिकाणी दिसते. यशायाचा ग्रंथ हाही या ठिकाणी आपल्याला दिसतो 2रा अध्याय, आणि यशायाचा ग्रंथ याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये असणारी पण भविष्यवाणी आपल्याला दिसते. 2 आणि 3 वचन. यशया 2 आणि 2रा अध्याय 2 आणि 3 वचन.
तुम्हाला मिळालं तुम्ही वाचा. शेवटल्या दिवसात असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगराहून तो उंच होईल आणि त्याकडे सर्व राष्ट्रातील लोक लोटतील. देशोदेशातील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, चला आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ. तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू. कारण सियोनेतून धर्मशास्त्र व यरूशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल. आणि ही भविष्यवाणी या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला दिसते. दानियल याचा 7वा अध्याय आणि 13 ते 14. दानियल 7वा अध्याय आणि 13 ते 14 जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही ते वाचू शकता. दानियल 7वा अध्याय आणि 13 ते 14 ही असणारी जी भविष्यवाणी आहे ती पूर्ण होते. तेव्हा मी रात्रीचे दृष्टांतात पाहिले, तर आकाशातील मेघावर आरूढ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुराण पुरुषाकडे आला. त्यांनी त्याच्या जवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे, सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी, म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव व राज्यही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे. या ठिकाणी हे आपल्याला दिसतं की हे जे वचन आहे हे आपल्याला त्याची जी भविष्यवाणी आहे जी जुन्या करारामध्ये केलेली होती ती या ठिकाणी विशेष करून पूर्ण झालेली आपल्याला दिसते. जखर्या याचा 14वा अध्याय 9वं वचन यामध्ये ही ती भविष्यवाणी आहे. येथील झाले आहे असं जे लिहिलेलं आहे, ज्यावेळेस आपण हे वचन वाचतो प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 11वा अध्यायाचं हे 15वं वचन जे आहे, त्यावेळेस आपण ते वचन वाचतो आणि तिथे लिहिलेलं आहे की झालं आहे याचा अर्थ किंवा जे या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे की जगाचे राज्य आमच्या प्रभूचे त्याच्या ख्रिस्ताचे झाले. हे जे वचन आहे झाले हे ग्रीक भाषेमध्ये प्लॉटिकल एरोस्टिक आहे, म्हणजे भविष्यातील घटना निश्चित असल्याने ती आधीच पूर्ण झाल्याप्रमाणे सांगितली जाते. म्हणजे असं काही ग्रीकमध्ये हा शब्द वापरण्यात येत आहे की झाला आहे याचा अर्थ भविष्यात घडलेली घटना जी आहे ती निश्चित अर्थाने पूर्ण झालेली आहे अशीच सांगितली जाते. म्हणजे भविष्य जे आहे ते असं काही प्रकट केलेलं आहे की हे झालंच आहे असं नमूद, म्हणजे शिक्का मारून सांगण्यात आलेलं आहे की असंच झालेलं आहे. ख्रिस्त आता त्या राज्याचा राजा होईल ज्यावर सैतानाने तात्पुरते राज्य केले होते. म्हणजे त्याच्या हाताखाली ही जी सत्ता दिलेली होती तात्पुरत्या स्वरूपात, आता ख्रिस्त पूर्णत्वानं या जगावर राज्य करणार आहे असं या ठिकाणी दिसतं. लूका सुवर्तमान 4था अध्याय आणि 5 ते 8 मध्ये आपण ते पाहतो की सैतानाला तात्पुरत्या रीतीनं हे जग हाताळण्यासाठी दिलेलं होतं, पण आता ख्रिस्त राजा होईल, याच्यावर राज्य करेल. आणि परंतु आता तो जो आहे तो ख्रिस्त स्वतःच्या अटीवर राज्य करेल, कारण तोच राजाधिराज आणि प्रभूंचा प्रभू आहे. आणि मग काय होतं, ही वाणी झाल्यानंतर, ही घोषणा झाल्यानंतर, ह्या ज्या वाण्या आहेत मोठमोठ्या ह्या ज्यावेळेस चालू होतात त्यावेळेस 16 वचन असं म्हणतं, तेव्हा देवासमोरील आपल्या आसनावर बसलेले, असं म्हटलेलं आहे की तेव्हा देवासमोर आपल्या आसनावर बसलेले 24 वडील उपडे पडून देवाला नमन करतात. आणि आपण हे वारंवार बघितलं की जेव्हा कधी स्वर्गामध्ये अशी काही अभूतपूर्व घटना घडते किंवा अशी काही अभूतपूर्व वाणी येते, अभूतपूर्व अशा काही घोषणा दिल्या जातात, त्यावेळेस हे 24 वडील परमेश्वरासमोर उपडे पडतात आणि हे त्यांचे चिन्ह आहे की देवाला ते नमन करतात आणि एक प्रार्थना बोलतात. आणि ती प्रार्थना विशेष करून या ठिकाणी काय आहे ते असं म्हणतात, हे प्रभू देवा सर्वसमर्था, जो तू आहेस व होतास व येणार आहेस, तू आपले महान सामर्थ्य धारण केले आहेस आणि राज्यारूढ झाला आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ते म्हणतात की धन्यवाद, आभार असं म्हणून ते त्याच्या समोर पडतात आणि काय म्हणतात की तूच सर्व समर्थ आहे. आणि ज्यावेळेस ते त्याला सर्व समर्थ म्हणतात, हे 24 वडील गौरव प्राप्त मंडळीचं प्रतिनिधित्व करत आहेत. ते म्हणत आहेत की मंडळी काय करत आहे, त्यासमोर उपडी पडत आहे आणि देवाच्या सिंहासनासमोर उपासना करत आहे, त्याची स्तुती, देवाच्या 3 विशेष गुणांचा उल्लेख या ठिकाणी होत आहे. पहिला उल्लेख आहे की ऑल मायटी, इंग्लिश मध्ये म्हटलेला आहे की सर्व समर्थ तू आहेस, असं त्याला म्हणतात की तुझ्यामध्ये सर्व अधिकार, तुझी सर्व शक्ती याविषयी म्हटलेलं आहे. दुसरं असं म्हटलेलं आहे की तू सार्वकालिक आहेस. सार्वकालिक म्हणजे तुझं अस्तित्व प्रारंभापासून आहे
असं त्याची जी स्तुती करते. ते दुसरा गुण वैशिष्ट्य त्या ठिकाणी ते बोलत आहे की तू अनादी कालापासून अस्तित्वात असणारा असा देव आहेस. आणि तिसरी गोष्ट, तू राज्यसत्ता चालवणारा आहेस. तुझं सार्वभौमत्व राज्य प्रस्थापित झालेलं आहे. तू सार्वभौम असा देव आहेस असं ते म्हणत आहे. आणि या ठिकाणी आपण 16 वचन आपण पाहतो की हे उपडे पडत आहेत आणि देवाला नमन करून त्यांची ती प्रार्थना बोलत आहे. आणि 18 वचनामध्ये असं लिहिलं आहे की राष्ट्रे क्रोधविष्ट झाली, तुझ्या कोपाची वेळ आली. ही वचने दाखवतात की पृथ्वीवरील राष्ट्रे देवाच्या विरोधात संतापतात, पण आता त्यांचा अंतिम समय जवळ आला आहे. त्यांचा क्रोध देवाच्या कोपासमोर जाणार आहे. आणि मग आपण पाहतो की 18 वचन असं म्हणतं की राष्ट्रे क्रोधविष्ट झाली. राष्ट्र जी आहे ती त्या देवावर क्रोधविष्ट झालेली आहेत. आपण पाहतो की याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे की हे लोक पश्चाताप करत नाहीत. जेवढा जास्त त्यांच्यावर देवबापाचा न्याय येत आहे, त्यांची अंतकरणं तेवढी जास्त कठोर होत आहेत. आणि जी लोक तारण प्राप्तीसाठी धावा घेत आहेत त्या लोकांचं तारण त्यावेळेस होत आहे. आणि बहुतांश यहुदियातून ख्रिस्ती होणारे लोक आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि आपण पाहतो की फार सामर्थ्यानं ते लोक उभे राहिलेले आहेत. देवबाप त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या छत्रछायेखाली घेणार, त्यांचं तारण करणार. आणि अशा वेळेस जे राष्ट्र आहेत ते परमेश्वरासंदर्भात क्रोधविष्ट होणार. पण ही क्रोधविष्ट झालेली जी लोक आहेत ते परमेश्वराच्या क्रोधासमोर पुढे जाणार आहेत. आणि तुझ्या क्रोधाची वेळ आली आहे असं त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, पण आता त्यांचा म्हणजे त्या राष्ट्रांचा अंतिम समय जवळ आलेला आहे. तर तुम्हाला आठवत असेल की आपण हे शिकत होतो आणि आपण हे पाहिलेलं होतं की पहा, हा जो ख्रिस्त विरोधक आहे त्यावेळेस तो उठेल आणि त्यावेळेस तो मंदिरात जाईल. त्यावेळेस आपण हे पाहिलेलं आहे की मंदिराचं जे आंगण आहे ते विटाळलं जाईल, कारण परराष्ट्रीय लोक त्या ठिकाणी येतील. आणि त्यामुळे अनेक लोकांचं नजरा त्या ठिकाणी व्हायला लागतील, कारण हा ते अलाउड करणार आहे. आणि राष्ट्र त्याला देव संबोधू लागतील, राष्ट्र त्याची उपासना करू लागतील, राष्ट्र एकवटतील. हा सगळा समय असणार आहे. आणि त्यामुळं त्यांचा जो विरोधक आहे सर्व राष्ट्रांचा तो एकच असणार आहे. आणि तो एकच विरोधक कोण आहे तर तो सार्वभौम देव. हे होण्या अगोदरच दोन जे लोक आहेत त्यांना संपूर्ण जगातील लोक एकत्र पाहणार आहेत आणि त्यांचं शरीर त्या ठिकाणी यरूशलेममध्ये पडलेलं असणार आहे. लोक त्यांच्याकडे नजरा फिरवतील आणि तसेच त्या अंतराळमध्येही घेतले जातील. आणि त्यामुळं राष्ट्र देवासमोर क्रोधविष्ट अशी राहणार आहेत. पण त्यांना हे माहीत नाही की ते देवाच्या क्रोधाला स्वतःहून सामोरे जाणार आहेत. आणि त्यामुळं काय होणार आहे, मृतांचा न्याय होणार आहे. आपण या ठिकाणी पाहतो की मृतांचा न्याय करण्याची वेळ आलेली आहे आणि मृतांचा न्याय होणार आहे. आणि जे कोणी देवभक्त आहेत, ज्या लोकांनी आपला विश्वास राखलेला आहे, ज्या लोकांनी योग्य युद्ध केलेलं आहे, हे ते सर्व लोक त्या ठिकाणी उभे आहेत. आणि देवबाप काय करणार त्यांच्या समोर, शास्त्राकडे म्हणतात की तो त्यांना बक्षीस देणार. या दोन्ही गोष्टी याच काळामध्ये घडतील. जसं तुम्हाला सांगितलं, जेव्हा हा कर्णा वाजेल आणि आता वाट्यांची वेळ आहे, लक्षात घ्या हा संपूर्ण जो कालखंड आहे या कालखंडामध्ये घडणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. म्हणजे न्यायही होणार आहे, बक्षीसही मिळणार आहे. या गोष्टी या काळात घडतील. देव आपले संदेष्टे संत, त्याच्या नावाची भीती बाळगणारे सर्वांना बक्षीस देईल. ते सर्व लहान मोठे असतील. त्यांच्याविषयी काय म्हटलेलं आहे, वचन काय म्हणतं, मृतांचा न्याय करण्याची वेळ, 18 वचन आणि बी भाग त्याचा. आणि तुझे दास संदेष्टे, तुझे पवित्र जन, तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहान थोर, यास वेतन देण्याची वेळ असेल. हे सगळं वेतन या ठिकाणी मिळणार आहे. मग त्याचं सुवर्तमान याचा 5वा अध्याय याच्यामध्ये याविषयी दिलेला आहे. 5वा अध्याय आणि 12 वचन आपण पाहतो की खुद्द प्रभू येशू ख्रिस्त याविषयी गोष्ट 5वा अध्याय आणि 12 वचन. आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. तुम्हापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तशा छळ केला. स्वर्गातील प्रतिफळा संदर्भात तो या ठिकाणी बोलत आहे. तिमोथेचं दुसरं पत्र 4था अध्याय आणि त्याचं 8वं वचन जे आहे. तिमोथेचं दुसरं पत्र 4था अध्याय आणि वचन 8. वचन 8 मध्ये म्हटलेलं आहे, आता राहिले ते हेच की मतसाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल. आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे प्रिय झाले आहे त्या सर्वांस तो देईल. ही ती गोष्ट आहे ती या ठिकाणी नमूद होत आहे
याकोबाचा पत्र, याकोबाच्या पत्रामध्येही आपण ही गोष्ट पाहतो. आणि याकोबाच्या पत्रामध्ये आपल्याला दिसतं की पहिला अध्याय 12वं जे वचन आहे त्याच्यामध्ये पुन्हा या मुकुटा संदर्भात बोलण्यात आलेलं आहे. जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यास देवाने देव केलेला जीवनी मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. आणि मग आपण पाहतो की हीच घटना घडणार आहे का? ॲब्सोल्युटली हीच घटना घडणार आहे. 5वा अध्याय पेत्राचं पहिलं पत्र त्याचं 4थं वचन. 5वा अध्याय पेत्राचं पहिलं पत्र त्याचं 4थं वचन. मग मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमजणारा हार प्राप्त होईल. आणि तो पुन्हा या ठिकाणी एनकरेज करतो की पहा, परमेश्वर देवबाप जो आहे तो तुम्हाला फळ देणार आहे, तो तुमचं वेतन देणार आहे. आणि त्यामुळं सर्वांना बक्षीस मिळणार आहे. जे कोणी त्याचे संदेष्टे आहेत, जे कोणी त्याचे संत आहेत, जे कोणी त्याचे प्रियजन आहेत, त्या सर्वांना हे बक्षीस मिळणार आहे. आणि तो ही घोषणा त्या ठिकाणी करत आहे. आणि मग एकदम शेवटला भाग आपण 18व्या वचनात ज्यावेळेस पाहतो त्या ठिकाणी एक अद्भुत पुन्हा एकदा घोषणा आपल्याला दिसते. आणि ती काय बघा, आणि पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे. आता तो म्हणतो बक्षीस आहे का? ॲब्सोल्युटली आहे. एकाच वेळेस बक्षीस सर्वांना मिळत आहे. कोण कोण आहेत ते लोक? पवित्र जन आहेत, भीती बाळगणारे आहेत, लहान थोर आहेत, दास आहेत, संदेष्टे आहेत. या सगळ्यांचा न्याय झालेला आहे आणि या सर्वांना बक्षीस मिळालेलं आहे. आणि जेव्हा या सर्वांना बक्षीस मिळतं, बक्षीस देण्यात येत आहे आणि लगेचच त्या ठिकाणी आपण काय पाहतो की पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे. पण जो पृथ्वीची नासाडी करतो त्याचा नाश होणार आहे आणि देव त्याचा नाश करणार आहे. आणि त्यामुळं 19वं वचन अचानकपणे त्या ठिकाणी येतं की त्याचा नाश झालेला आहे. परमेश्वर देवबाप त्याच्या एकुलत्या एका पुत्राला संपूर्ण राज्य देत आहे आणि तो आता राज्य स्थापणार आहे. लक्षात घ्या, हे केवळ इंट्रोडक्शन आहे बरं का. 7व्या करण्याचं हे केवळ इंट्रोडक्शन आहे. आता काय होणार आहे की पूर्ण भागाला आता ह्या सुरुवात होणार आहे. आणि हा भाग कसा असणार आहे 7व्या करण्याचा? तो 16व्या अध्यायापर्यंत चालणार आहे आणि आपण ती गोष्ट पाहणार आहोत. मग काय घडत आहे बघा. तेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले. त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला आणि विजा, गर्जना, मेघांचा गडगडाट, भूमिकंप आणि मोठ्या गारांची वृष्टी झाली. या दृश्यामध्ये जेव्हा तो हे पाहतो, या दृश्यामध्ये देव आपलं स्वर्गीय मंदिर उघडतो आणि कराराचा कोश असं म्हटलेला आहे. आर्क ऑफ कव्हनंट त्याला म्हटलेला आहे. कराराचा कोश दिसतो आणि हा कराराचा कोश देवाच्या वचनाची, न्यायाची आणि दयाळूपणाची खूण आहे. तो त्या ठिकाणी पाहतो की अरे आता स्वर्ग उघडलेला आहे. आणि स्वर्ग उघडल्याने काय पाहतो? अरे मी देवाचा करार पाहतो. लक्षात घ्या प्रियानो, जेव्हा जेव्हा आपण देवाचा करार हा शब्द, जुना करार असो किंवा नवीन करार असो, ज्यावेळेस करार हा शब्द येतो त्यावेळेस तो देवानं मनुष्याशी केलेला आहे. देव मनुष्याला वचन देत आहे आणि त्यामुळं देव ज्यावेळेस मनुष्याला वचन देतो तो त्याचा न्याय आठवतो, त्याचे दयाळूपणा आठवतो. तुम्हाला आठवतं की ज्यावेळेस परमेश्वर देवबाप इस्रायलाला घेऊन जात आहे तेव्हा तो वारंवार त्यांना कराराचा कोश घेऊन जायला सांगतो. का बरं? कारण तो वारंवार असं म्हणतो कराराची आठवण, कराराची आठवण, कराराची आठवण. जर तुम्हाला आठवलं असेल तर परमेश्वर देवा ज्यावेळेस तो पाऊस पाडल्यानंतर ते काय म्हणतो त्याला, रेनबो, त्याला काय म्हणतो, मनुष्य दाखवतो त्यावेळेस परमेश्वर कराराची आठवण तुम्हाला होईल. म्हणजे ज्या वेळेस परमेश्वर देवबाप मनुष्याशी करार करतो, आठवणीसाठी तो वारंवार ही गोष्ट नमूद करतो. आणि देवाच्या वचनाची, न्यायाची, दयाळूपणाची खूण जर कोणती आहे तर तो करार आहे. परमेश्वर देवबाप वारंवार त्या कराराची आठवण करून देतो. आणि हा कोश जो आहे तो पुन्हा एकदा योहानाला आठवण करतो की देवाचं वचन आहे, देवाचा करार आहे. लक्षात घे, देवाचा न्याय आहे, देवाचा दयाळूपणा आहे आणि तो दर्शवत आहे. कशामध्ये? एवढं महान जे राज्य आहे ते राज्य ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या हातामध्ये घेतो, हा करार पुन्हा एकदा आठवतो. त्याच्या लोकांसंदर्भात काय आठवतं? त्याचं वचन. काय आठवतं? त्याचं दयाळूपणा. काय आठवतं? त्याचा न्याय. आणि हा कोश जो आहे जे दयाचं आसन असं म्हटलेलं आहे, तिथे देव आपल्या लोकांना स्वतःशी मेलमिलाप करायला देतो. हा
जो करार आहे हा करार ते दर्शवतो. काय होता हा करार जर आपण आठवला, आर्क ऑफ कव्हनंट, तर आपल्याला आठवतं की देवानं हा करार कोश का दिलेला होता कराराचा. तर या कराराच्या कोशाद्वारे मनुष्य देवाशी संधान साधत होते आणि त्यामुळे हा कराराचा कोश दिलेला होता. आणि हा कराराचा कोश आठवण होती पुन्हा मनुष्यासाठी की आता मी तुमच्याशी पुन्हा एकदा संबंध प्रस्थापित करत आहे. आणि मध्यस्थ कोण आहे? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. आणि तो काय? त्याच्या हाती आता राज्य आहे आणि आर्क ऑफ कव्हनंट त्या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे. किती अद्भुत आहे बघा. जो संबंध तुटलेला होता तो येशू ख्रिस्तामध्ये जोडण्यात आला. ज्यावेळेस संपूर्ण राज्य ख्रिस्ताच्या हातात दिलं तर तो कराराचा कोश आता दृष्टीस पडलेला आहे. का? तर परमेश्वर देवा आता सरळ मनुष्याशी संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे. आणि आपण पाहतो लेवीयेचा ग्रंथ याचा 16वा अध्याय आपण वाचूया का? लेवीयेचा ग्रंथ याचा 16वा अध्याय, कारण हा महत्त्वाचा आहे. तो आपल्याला कराराच्या कोशा संदर्भात शिक्षण देतो. ओके, लेवीय याचा 16वा अध्याय, लेवीय याचा 16वा अध्याय मी वाचतो, लक्ष द्या बरं का, कारण महत्त्वाचं आहे. आणि वचन 2 पासून पुढे परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझा भाऊ अहरोन यास सांग, कोशावर असलेल्या दयासनापुढे अंतरपटाच्या आत असलेल्या पवित्र स्थानात तू भलत्या वेळी जाऊ नकोस. गेलास तर मरशील, कारण दयासनावरील मेघात मी दर्शन देत जाणार. बघा किती स्पेसिफिकली म्हटलेलं आहे. अहरोन पवित्र स्थानात प्रवेश करेल तेव्हा त्याने पापार्पणासाठी एक गोरा, होमार्पणासाठी एक मेंढा घेऊन यावे. त्याने सणाचा कपड्याचा पवित्र अंगरखा घालावा, सणाच्या कपड्याचा चोळ्याने आपले अंग झाकावे, सणाच्या कमरबंदाने आपली कमर कसावी आणि सणाचा मंदिर घालावा. ही सर्व पवित्र वस्त्रे होती. त्याने पाण्याने स्नान करून ही वस्त्रे परिधान करावे. मग त्याने इस्रायलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी 2 बकरे, होमार्पणासाठी एक मेंढा आणावा. अहरोनाने आपल्यासाठी आणलेल्या पापार्पणाचा गोरा अर्पून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी प्रायश्चित्त करावे. मग त्याने ते 2 बकरे घेऊन दर्शन मंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर ठेवावे. अहरोनाने त्या 2 बकऱ्यांवर चिठ्ठ्या टाकाव्या, एक चिठ्ठी परमेश्वरासाठी, दुसरी पाप वाहून नेण्यासाठी. ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो अहरोनाने पापार्पणा दाखल बळी द्यावा. ज्या बकऱ्यावर पाप वाहून नेण्यासंबंधाची चिठ्ठी निघेल त्यास परमेश्वरासमोर जिवंत उभे करावे व त्याच्याद्वारे प्रायश्चित्त व्हावे आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा. मग स्वतःसाठी पापार्पण कराव्याचा गोहरा अहरोनाने जवळ आणावा आणि तो वधून आपल्यासाठी, आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित्त करावे. आणि परमेश्वरासमोर असलेल्या वेदी जवळून जळती निखारे भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेल्या ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा. तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर असा घालावा की त्याच्या धुराने आज्ञापटाच्या दयासनावर व्यापून टाकावे, म्हणजे तो मराव्याचा नाही. मग त्याने घोड्याचे काही रक्त दयासनाच्या पूर्वकडल्या बाजूस बोटाने शिंपडावे व ते रक्त बोटाने त्या दयासनासमोर 7 वेळा शिंपडावे. मग त्याने लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाचा बकरा वधावा आणि त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे. जसे त्याने घोड्याचे रक्त करावयाचे तसे बकऱ्याचे रक्त करावे. म्हणजे अर्थात ते दयासनाजवळ दयासनाच्या पुढे शिंपडावे. 16 वचन फार इम्पॉर्टंट आहे बरं का. आणखी त्याने इस्रायल लोकांची शुद्धता व अपराध याबद्दल, म्हणजे अर्थात त्यांच्या एकंदर पातकाबद्दल पवित्र स्थानासाठी प्रायश्चित्त करावे. लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त होऊन त्यांच्यामध्ये वसत असलेल्या दर्शन मंडपासाठी तसेच करावे. आणि आपण काय पाहतो की परमेश्वर देवा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे ही सर्व अर्पण एकत्रित पूर्ण करतो. आणि पुन्हा प्रेषित आपण प्रगटीकरणामध्ये काय पाहतो की आपण पाहिलेला आहे आर्क ऑफ कव्हनंट, कराराचा कोश. आणि त्या ठिकाणी कोण आपल्याला दिसत आहे? तर वधलेला कोकरा. किती जबरदस्त आहे बघा, की संपूर्ण मानव जातीसाठी ज्यांना आपलं पाप अर्पण केलं आणि त्या ठिकाणी तो प्रतिनिधित्व करताय, त्या ठिकाणी थांबलेला आहे. कराराचा कोशही त्या ठिकाणी आहे. परमेश्वर पुन्हा एकदा संबंध प्रस्थापित करत आहे, जसं तो जुन्या करारामध्ये इस्रायलाशी संबंध प्रस्थापित करत होता. इब्री लूकास पत्र याचा 9वा अध्यायामध्ये पण आपण अशाच प्रकारची गोष्ट पाहतो. इब्री लूकास पत्र याचा 9वा अध्याय वचन 3 पासून 7 पर्यंत. आणि दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्र स्थान म्हटलेला मंडप होता. त्या सोन्याचे धुपाटणे,
सभोवती मडवलेला कराराचा कोश होता. या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्ण पात्र, काळ्या आलेली अरुणाची काठी, कराराच्या पाट्याही होत्या आणि त्याच्यावर गौरवशाली करुबीम दयासनावर छाया करीत होते. आता याविषयी सविस्तर सांगण्याचे प्रयोजन नाही. या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता याजक उपासना कराव्यास पहिल्या मंडपात नित्य जात असे. दुसऱ्या मंडपात प्रमुख याजक वर्षातून एकदा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापाबद्दल जे रक्त अर्पण करावयाचे ते घेऊन जातो, त्या वाचून जात नाही. तेने करून पवित्र आत्मा दर्शवतो की जो पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्र स्थानाची वाट प्रगट होत नाही. तो मंडप वर्तमान काळी दृष्टांत रूप आहे. त्याच्या व्यवस्थेप्रमाणे उपासकांचा विवेकभाव पूर्ण करण्यास समर्थ नाहीत अशी दाने यज्ञ पशु अर्पण करण्यात येत होती. पण आता लक्षात घ्या, केवळ आणि केवळ ते काय होतं तर ते फक्त एक दर्शन होतं. दर्शन कोणतं होतं की पहिला मंडप आहे, दुसरं काहीच नाही. कारण का आपण पाहतो दुसरा मंडप आहे तो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तोच आपला मंडप आहे. आणि आपण ते पाहतो की ख्रिस्तांना कशा रीतीनं आर्क ऑफ कव्हनंट, ज्याला आपण कराराचा कोश म्हटलेला आहे, त्या समोर मध्येला कोपरा उभा राहतो आणि त्याच्याद्वारे पुन्हा एकदा आपले देवाशी संबंध प्रस्थापित झालेले आपण पाहत आहोत. प्रगटीकरणाच्या या 19व्या वचनात पुन्हा गेल्यावर पुन्हा काय दिसतं? देव आपले पवित्र स्थान उघडतो आणि आपल्या लोकांना आपल्या उपस्थितीत घेऊन जातो. आणि लक्षात घे, ही जी गोष्ट आहे ही जुन्या कराराच्या दृष्टिकोनातून कल्पनेबाहेरची, की देव काय करतो? देव दरवाजा खोलत आहे मंदिराचा स्वतः, आणि देव काय करतात? दरवाजा खोलून त्याचे जे लोक आहेत त्यांना तो जवळ घेत आहे. आता आपण हे जुन्या करारात जर गेलो, जुन्या कराराच्या दृष्टिकोनातून विचार करू लागलो तर हे अशक्य आहे. इनफॅक्ट आपण पाहतो की जर समजा परमपवित्र स्थानामध्ये जायचं आहे तर ती अनुमती मुख्य याजकाशिवाय कुणाला नाही. पण या ठिकाणी काय होतं? बिकॉज ऑफ म्हणजे म्हणतो ना आपण की जो स्लेन झालेला आहे, जो वतला गेलेला आहे, त्याच्यामुळं मंदिराचं दार ओपन झालेलं आहे. आणि हे दृष्टांत रूप आपल्यासाठी आहे की सगळ्यांचा प्रवेश आहे. जे जे त्याचे आहे त्यांच्या संदर्भात दिलेलं आहे. त्याचे संत, त्याचे संदेष्टे, त्याचे लहान थोर, त्याचे पवित्रजन, सगळ्यांचा प्रवेश. देवा खोलत आहे दरवाजा आणि सर्वांना आतमध्ये येण्यासाठी तो उपस्थितीमध्ये येण्यासाठी लोकांना आमंत्रित करताना भाग घेत आहे. परंतु याचबरोबर काय मिळत आहे बघा, ज्यावेळेस आपण बी भाग बघतो 19व्या वचनाचा, याच्यासोबत म्हणजे आत घेण्याबरोबरच आता काय परमेश्वर देव आप देत आहे, परंतु यासोबतच काय काय मिळत आहे बघा? विजा, गर्जना, गडगडाट आणि गारपीट. जेव्हा जेव्हा आपण हे पाहतो प्रगटीकरणाच्या पुस्तकात, तेव्हा आपण वारंवार हे अनुभवतो हे कधी कधी आलेलं आहे. गर्जना, विजा, गडगडाट, गारपीट, जेव्हा जेव्हा देवाचा न्याय प्रगट झालेला आहे. आणि मग आपण या ठिकाणी पाहतो ही चिन्हे देवाच्या गौरवशाली उपस्थिती आणि त्याच्या न्यायाचं प्रतीक आहे. प्रगटीकरणामध्ये जेवढे संदर्भ आहेत, 4था अध्याय 5वं वचन, 8वा अध्याय 5वं वचन, 16वा अध्याय 17 आणि 18 वचन, या सर्वांमध्ये जेव्हा जेव्हा हे आलेलं आहे तेव्हा तेव्हा देवाचा न्याय प्रगट झालेला आपल्याला दिसतो. स्वर्गातून आता 2 प्रवाह बाहेर पडत आहेत. स्वर्गातून आता 2 प्रवाह बाहेर पडत आहेत. पहिला प्रवाह आहे देवभक्त जे आहेत, जे प्रभूचे आहेत, जे परमेश्वराचे आहेत, त्यांच्यावर खुद्द परमेश्वर देवा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कृपा करत आहे. एकाच ओघातून, स्वर्गातील त्या एकाच दारातून जर काही बाहेर पडत आहे तर 2 गोष्टी. एक आहे अद्भुत देवाची कृपा जी त्याच्या प्रिय लोकांवर पडत आहे. तो त्यांना आनंदाने जवळ घेत आहे. त्याचे संतगण, त्याचे निवडलेले, त्याचे पवित्र जन, लहान थोर, सगळ्यांवरती कृपा आहे. ह्याच्यामध्ये भेद नाही आहे. ह्याच्यामध्ये इस्रायली, याच्यामध्ये परराष्ट्रीय अरे नाही, प्रत्येकाला तो जवळ घेतो. एवढंच नाही तर दुसरा एक जो प्रवाह आहे तो असा आहे की जी अविश्वासू, जी राष्ट्र परमेश्वरावर क्रोधविष्ट झालेली आहे, ह्या ख्रिस्त विरोधका संवेद एकत्र झालेले, त्यांनी परमेश्वरावर कसं चवताळून पडावं हा त्यांचा दृष्टिकोन आहे. त्या सर्वांवर, अविश्वासू लोकांवर देवाचा न्याय प्रगट झालेला आपल्याला दिसतो. एकत्र 2 गोष्टी स्वर्गातून प्रगट झालेल्या आपल्याला दिसत आहेत आणि हे फार विलक्षण आहे. 11वा अध्याय आणि 11व्या अध्यायाचा हा जो एंड आहे तो नवीन सुरुवात आपल्याला करून दाखवत आहे. 7वा कर्ण वाजत आहे आणि इंट्रोडक्टरी पार्ट आपल्याला दिसत आहे.
इंट्रोडक्शन अशाच आहे. अनर्थ, अनर्थ आणि अनर्थ हा तिसरा अनर्थ आहे. आपण पाहिलेलं आहे की 2 अनर्थ झाले आणि हा जो तिसरा अनर्थ आहे, या अनर्थामध्ये फार भयानक गोष्टी घडणार आहे. हा अनर्थ काय आहे तर या अनर्थामध्ये देव त्याच्या लोकांना जवळ घेणार आहे. ह्याच्यामध्ये आता त्याचे लोक नसणार आहेत, कारण जो आता तो पृथ्वीवर अनर्थ आणणार आहे त्याच्यामध्ये आता तिचे लोक होरपळणार नाही. त्याच्या लोकांचं तो संरक्षण करणार आहे, त्यांना तो जवळ घेणार आहे आणि येशू ख्रिस्त स्वतःच्या योजनेनुसार आता राज्य करणार आहे. त्याच्या अटींवर आता तो राज्य करणार आहे आणि करत असताना याच स्वर्गाच्या द्वारातून देवाचा न्याय अविश्वासू लोकांवर बाहेर पडणार आहे. हे संपत असताना, हे 19वे वचन संपत असताना आणि मग 12व्या अध्यायाला आपण यावेळेस सुरुवात करू नेक्स्ट टाइम. हे करत असताना काय महत्वपूर्ण आहे तर 7वा करडा हा ख्रिस्ताच्या राज्याची घोषणा करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला आणि मला समजून घ्या. दुसरी गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे अंतिम न्यायाची सुरुवात तो करत आहे. पहिली गोष्ट, 7वा करडा ख्रिस्ताच्या राज्याची घोषणा करतो. अनर्थ, अनर्थ, अनर्थ आणि तो म्हणतो ख्रिस्ताच्या राज्याची घोषणा आहे. पहा, आता अनर्थ आहे कशावर? पृथ्वीवर आहे. कारण का आता ख्रिस्त त्याचं राज्य स्थापणार आहे आणि राज्य स्थापत असताना अंतिम न्यायाची सुरुवात होत आहे. तिसरी गोष्ट, या सर्व प्रसंगी सर्व स्वर्ग आनंदाने भरून जात आहे. सर्व प्रसंगी स्वर्ग काय? आनंदानं भरून जात आहे. आणि पृथ्वीवर काय चालू आहे? पृथ्वीवर राग चालू आहे. कुणावर राग आहे तर त्या देवावर आहे. राष्ट्रे पृथ्वीवरील संतापलेली आपल्याला दिसत आहेत आणि स्वर्ग आनंदित आहे. पृथ्वीवरील राष्ट्रांमध्ये राग आहे. काय करावं, कसं करावं? हे जे तो घडवत आहे, हा घडवणारा कोण आहे? ह्याला कसं आम्ही नेस्तनाबूत करावं, ह्याच्यावर कसा विजय मिळवावा, हा ते विचार करत आहेत. स्वर्ग आनंदाने भरून गेलेला आहे. पृथ्वीवर राष्ट्र संतापलेली आहे आणि आपण पाहतो देवाचं राज्य स्थापन होणार आहे. देव त्याचं राज्य स्थापन करतो आणि मग अचानक आपण एक अद्भुत अशी गोष्ट पाहतो. काय तर स्वर्गाचं द्वार उघडलेलं आपण पाहतो. आतापर्यंत केवळ योहान जो आहे तोच या दरवाज्यातून प्रवेश केलेला आहे. पण आता काय झालेलं आहे, स्वर्गाचं द्वार जे आहे ते सर्वांसाठी उघडलेलं, स्वर्गातील मंदिर जे आहे ते उघडलेलं आपण पाहतो. आणि त्याच्या मंदिर उघडल्यावर काय निदर्शनास येत आहे तर कराराचा कोश. आणि कराराचा कोश आपल्याला काय सूचित करतो की देव आपल्या लोकांशी आता सार्वकालिक सहवासात राहणार आहे. देव आपल्या लोकांशी आता संपर्कात राहणार आहे. देव आपल्या लोकांशी आता संवाद साधणार आहे. एक अभ्यासक वचनाचा तो असं म्हणतो की हा जो 7वा कर्ण आहे हा वाजल्यानंतर जेवढे पृथ्वीवर आहेत आणि जेवढे पूर्वी मेलेले होते ते स्वर्गातून पृथ्वीवर आणि पृथ्वीवरून स्वर्गात ते लोक ये जा करू लागतील. त्यांचा प्रवेश आता इझी होईल. ते पृथ्वीवर पण येऊ लागतील आणि स्वर्गात पण जाऊ लागतील. ते एवढं इझी गोईंग होणार आहे. ते कसं होईल आपल्याला ठाऊक नाही, पण तो शास्त्र अभ्यास करणारा असं म्हणतो की जेव्हा आपण इथून पुढे जातो आणि येशू ख्रिस्ताच्या वेळेस राज्य येतं 1000 वर्षाचं, त्यामध्ये स्वर्ग उघडलेला, स्वर्ग आणि पृथ्वीचं जे जाणं येणं आहे ते तशा रीतीनं दिसेल असं त्याचं म्हणणं आहे. पण आपल्याला पवित्र शास्त्र क्लिअरली त्या संदर्भात बोलत नाही, पण आपल्याला असं दिसतं की स्वर्गाचं द्वार उघडलेलं आपल्याला दिसत आहे आणि परमेश्वर देवबाप आपल्या लोकांशी सहवास करताना आपल्याला दिसेल. आणि मग काय दर्शवत आहे तर ख्रिस्ताचं पुनरागमन जे आहे ते समीप आलेलं आहे. त्याच्या राज्याचा विजय अनंत काळ टिकणारा असणार आहे हेही आपल्याला दिसतं. पण 7वा कर्ण या सर्वाचे इंट्रोडक्शन करतो आणि याची सुरुवात करतो. आता 7वा कर्ण वाजल्यानंतर, याची सुरुवात झाल्यानंतर जी अद्भुत अशा गोष्टी घडणार आहेत त्या 12व्या अध्यायापासून पुढे होणार आहेत. आणि म्हणून आपण देवामध्ये चरणाजवळ जाऊ आणि प्रभूला म्हणूया की जो तू युगानुयुग राज्य करणारा, आम्हाला अधिक चांगल्या रीतीनं हे समजण्यास कृपा करू. कारण 12वा अध्याय, 13वा अध्याय, 14वा अध्याय, 15 आणि 16 फार अद्भुत रीतीनं ख्रिस्ताचं जे राज्य प्रस्थापित होणार आहे त्याविषयी अधिक ठळक रीतीनं शिक्का मारत आहे. अधिक ठळक रीतीनं ती गोष्ट
प्रगट करत आहेत. देव आपल्याला सहायता करो. 7वा करणा या ठिकाणी वाजलेला आहे असं आपण पाहतो. आता इथून पुढची जी जर्नी आहे या जर्नीकडे आपण विशेष लक्ष देऊ. देव आपल्यावर कृपा करो. प्रार्थना करूया आपण. प्रभुदेवा, आम्ही यावेळेला तुझे मनापासून आभार मानतो की ही संधी तू आम्हाला दिलीस. प्रगटीकरणाचं पुस्तक शिकणं आणि या 7व्या करण्यापर्यंत येणं, प्रभू हा अद्भुत प्रवास आहे. आणि हा प्रवास करण्यास देवा तू आम्हाला कृपा पुरवत आहेस म्हणून तुझे आभार मानतो. आम्ही देवापा तुला विनंती करतो की आम्ही ज्यावेळेस इथून पुढचा जो प्रवास आहे तो पाहणार आहोत, आम्हाला देवा तुझी सहायता कर, मदत कर. कारण अनर्थ 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 आणि हा तिसरा अनर्थ आहे. ख्रिस्ताचं राज्य प्रस्थापित झालेलं आपण पाहतो. प्रभुदेवा, आम्ही पाहतो की जो आर्क ऑफ कव्हर्नमेंट आहे, कराराचा जो कोश आहे, प्रतिनिधित्व करणारा वधलेला कोकरा आम्ही त्या ठिकाणी पाहतो. त्याच्याद्वारे आज आम्ही देवा तुझ संगती संवाद साधू शकतो. ही सर्व देवा तुझी कृपा आहे, त्याबद्दल तुझे आभार. सर्व गौरव, मान, सन्मान देवा मी तुला देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा. आमेन. गॉड ब्लेस.